परवाच विषय झाला सर्वायकल कॅन्सरचा, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर. त्याची सुरुवात जर कुठून होत असेल तर तिथे अस्वच्छ शौचालय. कामानिमित्ताने महिला बाहेर जाताना त्यांची अपरिहार्यता आहे की त्यांना जावं लागतंय. अतिशय घाणेरड्या परिस्थितीमध्ये सुद्धा महिला त्या ठिकाणी जातात, त्यांना तिथं विचारणारं कोण नाही. ही परिस्थिती आहे. ज्या फूड मार्केट्समध्ये, ज्या दुकानांमध्ये, ज्या हॉटेल्समध्ये बाहेरून बघितलं तर इतके चकाचक असतात, पण जर तुम्ही ते मागच्या बाजूला कुठेतरी कोपऱ्या कापऱ्यामध्ये टॉयलेट असतात आणि ते इतके घाणेरड्या पद्धतीत असतात, त्याच्यावर काही कारवाई होणार की नाही? त्याला कोणी काही विचारणार की नाही? तर माझी अशी कळकळून विनंती आहे, अपरिहार्यता आहे ती घाणेरडे टॉयलेट यूज करणं महिलांचं. उत्तर येऊ दे, मग परत तुम्हाला बोलता येईल त्याच्यावर. तर हायवेमध्ये माझा प्रश्न हा आहे की हायवेमध्ये किंवा कुठेही रस्त्यावरती जे अस्वच्छ टॉयलेट्स, हॉटेल्स आहेत, ढाबे आहेत, जे स्वतः चांगले आहेत त्यांचं खाण्याच्या जागा पण टॉयलेट खराब आहेत, अशांचं लायसन्स तुम्ही रद्द करणार का? कुठेतरी त्यांना दणका देणार का? तर ते वटणीवरती येतील आणि त्यांच्या हे लक्षात येईल की फक्त चांगलं खाणं देऊन जमणार नाही, टॉयलेट सुद्धा स्वच्छ ठेवले पाहिजे. एक दोघांवरती जर कारवाई केली, एक दोघांना दणके दिले तर बाकीचे सगळे सरळ होतील. कोणी विचारायलाच नाही, कोणी पाहायलाच नाही. खायला देतात चांगलं आणि तिथे चकाचक सगळं फक्त दर्शनी भाग ठेवतात, टॉयलेट मात्र अस्वच्छ असतात. तर अशी जर कारवाई झाली तर मला वाटतं आपले 80% प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी संपतील. तर माझी माननीय मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की अशा पद्धतीची कारवाई ही शासनाकडनं होईल का?